66 इयर्सची फिमेल आहे आणि त्यांना एक मोठा 4 किलोचा ओव्हॅरियन ट्यूमर होता. सिन्स लास्ट 2 इयर्स, मागच्या 2 वर्षांपासून हे ते घेऊन फिरतात आहे आणि त्यांना त्याची जाणीव नव्हती. त्यांना फक्त पोट दुखायचं, पोट अवघडल्यासारखं वाटायचं, नॉन स्पेसिफिक कंप्लेंट्स होत्या. ते कंटिन्यू चालू असल्यामुळे मग ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेल्या. मग त्यांनी एक सोनोग्राफी केली आणि टू सरप्राईज ना त्यांना इतका मोठा ट्यूमर सापडला. सोनोग्राफीप्रमाणे त्याचं व्हॉल्यूम अराउंड 20 लिटर होतं आणि जेव्हा पेशंटला आम्ही एक्झामिन केलं OPDमध्ये तेव्हा तो ट्यूमर अगदी म्हणजे लघवीच्या पिशवीच्या जागेपासून तर बेंबीपर्यंत आला होता. बराच मोठा होता. मग वी जस्ट थॉट ना की पुढे इव्हॅल्युएट वगैरे करून CT स्कॅन वगैरे करून शी डेफिनेटली नीड अ सर्जरी. फक्त ती कॅन्सरची गाठ आहे की नाही हे कॅन्सरचे काही आपण टेस्ट करत असतो, काही ब्लड टेस्ट वगैरे असतात. त्याच्यामध्ये त्या टेस्ट कोइन्सिडेंटली थँक गॉड इट वॉज नेगेटिव्ह. मग विथ प्रायमरी स्टेबिलायझेशन इव्हॅल्युएशन वी टूक हर फॉर सर्जरी. सर्जरी फार छान झाली. आमच्याबरोबर मॅडम आहेत डॉक्टर क्षितिजा गायके. शी इज अ गायनेकोलॉजिस्ट हिअर अँड इट वॉज अ नाईस टीम एफर्ट. मीन्स द डिपार्टमेंट ऑफ सर्जरी विथ डिपार्टमेंट ऑफ गायनेकोलॉजी. शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया अतिशय छान होती. बेस्ट पार्ट वॉज की पूर्ण सर्जरीमध्ये आमचा ब्लड लॉस वॉज नॉट इवन 10 ml. आणि पेशंटसाठी काही रिस्क फॅक्टर्स होते. एक म्हणजे त्यांची एज 66 इयर्स, त्यांना थायरॉईड इश्यूज होते, बाकी वयाप्रमाणे असणारे छोटे मोठे आजार. बट ऑल टुगेदर प्रोसिजर वॉज मे बी अराउंड 45 मिनिट्स. म्हणजे असं पण एक खूप लांब असलेली सर्जरी. 45 to 50 मिनिट्समध्ये सर्जरी झाली. रिकव्हरी फार छान. विदिन 6 hours शी वॉज शिफ्टेड फ्रॉम द रिकव्हरी रूम टू दी वॉर्ड. आज फर्स्ट पोस्ट ऑफ डे आहे, म्हणजे काल आम्ही 11च्या आसपास सर्जरी केली. आज सकाळी 10 वाजेपर्यंत ते चालत फिरत होत्या. त्यांना पाणी वगैरे सुरू केलं, त्यांना भूक लागलेली आहे, त्यांचं जेवण वगैरे सुरू केलेलं आहे. ओव्हरऑल इट इज अ गुड एक्सपिरियन्स. माझं नाव डॉक्टर क्षितिजा गायके आहे. मी जीवनज्योती हॉस्पिटल येथे गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करत आहे. साधारणतः पेशंट जेव्हा आपल्याकडे आली तेव्हा त्यांचा एक 20 by 20 सेंटीमीटरचा मोठा ओव्हॅरियन मास होता आणि 67 एजमध्ये असा मास कदाचितच असा सापडतो. त्यामुळे आपण पूर्ण त्याचं इव्हॅल्युएशन करून कॅन्सरसाठी सर्व आपण CT स्कॅन आणि ट्यूमर मार्कर्स केले. त्यानंतर समजलं की हा मास हा थोडा बेनाईनच आहे, म्हणजे नॉन कॅन्सरस आहे. मग आपण त्या अकॉर्डिंग सर्जरी प्लॅन केली आणि सर्जरीमध्ये थोडेफार कॉम्प्लिकेशन्स आपण एक्सपेक्ट करत होतो, कारण त्यांचं प्रिव्हियस एक TH म्हणजे टोटल ॲब्डोमिनल हिस्टेक्टोमी, जसं की गर्भपिशवीचं ऑपरेशन झालं होतं. तर त्यामुळे आपण मध्ये चिकटलेलं असणं हे एक्सपेक्ट करत होतो आणि त्या अकॉर्डिंग आपण सर्जरी प्लॅन केली आहे. सांगायला गेलं ना तर बिंग अ डॉक्टर वी नेवर कन्व्हिन्स अ पेशंट. वी जस्ट ट्राय टू टेल पेशंटला आम्ही आहे ती गोष्ट व्यवस्थित सांगतो. तो जो व्यवस्थितपणा आहे ना की ज्याच्यामध्ये पेशंटला एकदा एक रिॲश्युरन्स मिळतं, खात्री असते की आपण बरे होणार. पेशंटला सर्वात मोठी भीती होती की एवढं मोठी गाठ आहे, माझं पुढे कसं असणार आहे. जेव्हा त्यांना एक 5 ते 10 मिनटाच्या त्या संवादामध्ये लक्षात आलेलं की आपण ठीक होणार आहोत. आणि जेव्हा ती जबाबदारी बोलता बोलता जेव्हा मी आय थिंक दॅट वॉज दी ओनली सेंटेन्स विच आय सेड ना की तुम्ही माझी जबाबदारी आहात आणि तुम्ही आहे ना दुसऱ्या दिवशी उठून चालणार फिरणार आहात. पण आय थिंक तेवढंच त्यांना ते वाटलं की बाबा ठीक आहे, डॉक्टर जर जबाबदारी घेत असेल दॅट इज मोर देन इनफ. मग सर याच्यामध्ये कन्व्हिन्स करण्याची गरज नाही पडत. ओव्हरियन कॅन्सर किंवा ओव्हरीची जी गाठ असते ही हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा जे वयानुसार चेंजेस होतात त्यामुळे असतात, किंवा ह्या प्रोलॉंग असतातच, पण ज्या डिटेक्ट खूप उशिरा होतात. तर त्यामुळे अशा गाठी अर्ली डिटेक्शनसाठी आपण एक रेग्युलर चेकअप्स, जसं की एक एक्झामिनेशन प्रॉपर डॉक्टरांकडून आणि सोनोग्राफी रेग्युलरली हे आपण करू शकतो. ती खूप दिवसांची होती, त्यांनी कधी त्याचं इव्हॅल्युएशन केलं नसेल किंवा त्यांना तसा त्रास जाणवला नाही, त्यामुळे ती गाठ तशीच होती आणि ती साधारणतः काही काळानंतर ती वाढत वाढत पण गेली आणि जेव्हा त्यांना त्रास झाला तेव्हा त्यांनी इव्हॅल्युएशन केलं, सोनोग्राफी केली, तेव्हा समजलं की गाठ एवढी जास्त साईजची झालेली आहे. बॅलन्सच असतं.
जे स्त्रियांचे हॉर्मोन्स असतात ते त्याच्यामुळेच ही गाठ अशी तयार होत असते. पेशंटला माझ्या हिशोबाने काहीच नाही आला. पेशंट सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम आहे, त्यामुळे खर्च त्यांना काहीच नाही आहे. आणि फ्रॉम आवर साईड, इवन बिईंग अ प्रायव्हेट हॉस्पिटल, ही एक एक सॉर्ट ऑफ सोशल सर्व्हिस आहे सर. आणि जसं तुम्ही म्हणत होता की प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला काय करता येतं. फाईन, पेशंटची मागेच गर्भाशय काढण्यात आलं होतं. पण युजली गर्भाशय जेव्हा काढतात, आय मीन गायनेकोलॉजिस्ट सजेस्ट वी युजली प्रिझर्व दोज ऑर्गन्स की जे बॉडीला इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे जेव्हा आवश्यकता नसेल तेव्हा आपण ओव्हरीज वगैरे प्रिझर्व करतो. आता त्यांची प्रिझर्व केलेली ओव्हरीज ड्यू टू सम हॉर्मोनल इम्बॅलन्स ती मोठी मोठी होत गेली, त्यात पाणी साठत गेलं, वाढत गेलं वाढत गेलं. प्रिव्हेंटिव्ह तर आपल्याला काही करता येत नाही, बट फक्त जागरूकता म्हणून वर्षातनं एकदा सोनोग्राफी जर केली पोटाची, किंवा या वयातनं स्तनाचे पण कॅन्सर्स वगैरे असतात, तर डॉक्टरांकडनं वर्षातनं 6 महिन्यातनं एकदा चेकअप वगैरे करून वार्षिक एक अल्ट्रासाऊंड वगैरे जरी करून घेतला तर आय थिंक बरेच प्रॉब्लेम्स कमी होतील.